हॅलो अँड वेलकम मित्रांनो. आज आपण एका वेगळ्या विषयावरची चर्चा करणार आहोत की कार्ल युंग नावाचा एक मानसशास्त्र होऊन गेला. त्याने 18व्या शतकाच्या मध्यार्धीमध्ये अनडिस्कवर्ड सेल्फ नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या अनडिस्कवर्ड सेल्फ नावाच्या पुस्तकामध्ये त्याने असा सिद्धांत प्रतिपादित केला की जवळपास 4% लोकच हे स्वतःच्या स्वची ओळख करू शकतात. हे करत असताना त्याने एक डीप संशोधन केलं आणि या डीप संशोधनातून त्यानं असं सिद्ध केलं आहे की जागतिक स्तरावरती केवळ 40% लोकांना तर्क म्हणजे काय ही बाब माहीत असते. की एखादा माणूस तुम्हाला एखादी गोष्ट किती प्रभावीपणे कॉन्फिडन्समध्ये घेऊन किंवा तुम्हाला भावनिक करून एखादी गोष्ट सांगत असेल तर ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे ही जाणून तिच्यावर संशोधन करून किती लोक ती ॲक्सेप्ट करतात आणि खरी असेल तर त्यावर प्रतिक्रिया खऱ्या म्हणून देतात, खोटी असेल तर खोटी. तर असे ही बाब केवळ 40% लोकांना समजते. प्रत्यक्षात मात्र केवळ 4% लोक ही तर्कशील शक्ती वापरतात. नाहीतर एखाद्या व्यक्तीला समजावून सांगितली एखादी गोष्ट, भावनिक करून एखादी बाब सांगितली तर जवळपास जगामध्ये 96% लोक हे ती गोष्ट डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. समजा ती गोष्ट तुम्हाला धर्माच्या नावावर सांगितली तर ती अधिक प्रभावीपणे त्या लोकांच्या जहनमध्ये उतर आणि अशा बाबीमध्ये लोक ही तर्क करण्याची जी शक्ती असते ती ते खोन बसतं. मुळातच त्यांच्यामध्ये तर्क करणे काही ही भावना नसते. मग हे दूर करण्यासाठी तो काय करतो की प्रत्येकाला आपल्या स्वची ओळख असणं फार आवश्यक आहे. मग स्ववर आधारित शिक्षण देण्याचा आग्रह कार्ल युंग आपल्या व्यवस्थेमध्ये करतो. वर्तमान व्यवस्थेमध्ये तुम्ही जर एक ऑब्झर्व करत असाल तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये खोटा दुराभिमान आहे. 24 तास जी मीडियावर चालणाऱ्या त्या फेक न्यूज आहेत आणि त्या तुमच्या इमोशन्सशी जोडल्या जातात. मग तुमचा इमोशन कशाशी जोडलेला आहे तर तुमच्या धर्माशी जोडलेला आहे, तुमच्या जातीशी जोडलेला आहे, राष्ट्रप्रेमाशी जोडलेला आहे. मग मुळातच या लोकांकडे जर तर्कशील शक्ती नसेल तर ते लोक ते व्हेरीफाय करत नाही आहेत. म्हणून ते काय करतात, एखाद्या धार्मिक भावनेशी संबंधित एखादी पोस्ट आली की ती लगेच लोकांपुढे पोहोचवली. पहिले मॉकद्वारे 18व्या शतकात व्हॉट्सअपसारखा मीडिया नव्हता म्हणून तो शाब्दिकद्वारे पोहोचवला जात होता. आज सोशल मीडियाद्वारे पोहोचवला जातो आणि अशी भावनिकदृष्ट्या पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या लोक स्वतःच नव्हे तर त्या राष्ट्राचं इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करून जातात की ती हानी भरून काढण्यासाठी व्यवस्थेला 50 वर्षाचा काळ मोजावा लागतो कमीत कमी, जर शिक्षण व्यवस्था त्याची डेव्हलप केली तर. नाही तर अनंत पिढ्या त्याच्या डुबतात आणि हे संपल्यावरती नंतर त्याच्या लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या नियंत्रित करणाऱ्या शक्ती फक्त 3 ते 3.5% असतात, ज्या की टपून असतात. अशा भावनिक एखाद्या मुद्द्याचा उद्रेक झाला की 24 आवर्स त्या लोकांच्या डोक्यावरती हॅमर करायचं आहे. सध्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असं हॅमर करण्याचं काम करत आहे भारतीय मीडिया. केवळ साधासुद्धा मीडिया नाही तर भारतीय समाज व्यवस्थेतला मेन स्ट्रीम मीडिया आहे की ज्याने लोकांची तर्क करण्याची शक्ती हिसकावून घेतलेली आहे. आणि ही तर्क करण्याची शक्ती हिसकावून घेतलेली असल्यामुळे ते 24 तास त्या गोडी हॅमर करतात आणि लोकही पास बघत नाहीत, व्हेरीफाय करत नाहीत, काही जशाला तशा फॉरवर्ड करतात. मित्र हो, नक्कीच आपल्या सगळ्यांचं आपल्या देशावर प्रचंड प्रेम आहे, आपल्या सगळ्यांचं आपल्या धर्मावर प्रचंड प्रेम आहे. परंतु धर्माच्या नावावर, देशाच्या नावावर जर एखादा तुम्हाला मूर्ख बनवत असेल तर केवळ मात्र कार्ल युंगनं सांगितलेली तर्कशीलता एकदा वापरा आणि ती पोस्ट व्हेरीफाय करा आणि नंतर मात्र फॉरवर्ड करू द्या. जय हिंद.